बीड जिल्ह्यातील धनराज गुट्टे यांनी समाजाची बाजू ठामपणे मांडल्याबद्दल माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात आज बीड जिल्हा सत्र न्यायालयातून मला जामीन मंजूर झालाय। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या तालमीत तयार झालेलं नेतृत्व म्हणून समाजासाठी लढणं हीच आमची ओळख आहे। धनराज गुट्टे यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यामुळेच ही अंगावर केस घ्यावी लागली। आजचा दिवस माझ्यासाठी केवळ कायदेशीर दिलासा देणारा नाही, तर आत्मविश्वास, संघर्ष आणि साथ देणाऱ्या माणसांच्या नात्यांची खरी ओळख करून देणारा ठरला। समाजाची बाजू मांडताना आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना अशा शेकडो केसेस अंगावर घ्याव्या लागल्यात। त्यापैकी एक बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेली सामाजिक आंदोलनाची केस। या प्रकरणात माझे सहकारी श्री धनराज तांदळे केज यांनी 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर माझा जामीन घेतला। स्वतः तयार केलेल्या सहकार्यानेच आज माझ्यासाठी उभं राहणं ही बाब माझ्यासाठी केवळ आनंदाची नाही, तर अभिमानाची आहे। मी पवन घोडवे आणि मी अक्षय ढाकणे यांनी घेतलेली मेहनत हीच माझ्या संघर्षाची खरी कमाई आहे। या जामीन प्रक्रियेत मला मान्यवर वकील श्री किशोरजी खेडकर, श्री आदित्यजी राग, श्री प्रमोदजी मिसाळ, श्री स्वप्नीलजी बिगणे, श्री अभिजित खाडे, श्री मोहसिन तांबोडी यांचे अमूल्य सहकार्य लाभले। विशेष म्हणजे त्यांनी कोणतीही फी न घेता न्यायासाठी उभं राहणं पसंत केलं। ही माणुसकी अजून जिवंत असल्याचा दिलासा देणारी गोष्ट आहे। आजच्या प्रसंगी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले लढवय्ये सहकारी माऊलीभाऊ सिरसाट, श्री मोहनराव आघाव, श्री केशवराव तांदळे यांची साथ हीच माझी खरी ताकद आहे। जामीन झाल्यानंतर त्यांनी केलेला सत्कार माझ्यासाठी सन्मान नसून जबाबदारीची जाणीव करून देणारा क्षण ठरला। या 2 दिवसांच्या कठीण प्रवासात श्री संजय भाऊ ओबासे सातारा यांची साथही अमूल्य ठरली। संकटात साथ देणारेच खरे आपले असतात, हे पुन्हा एकदा जाणवलं। हा लढा माझा एकट्याचा नाही, हा समाजासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी आहे। तुमचं प्रेम, विश्वास आणि साथ हीच माझी खरी शक्ती आहे। मनापासून सर्वांचे धन्यवाद। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।